आपल्या शेताच्या एका भागामध्ये छोटं एक ॲग्रो टुरिझमचं युनिट, एखादा हुरडा पार्टीचं युनिट, एखादं छोट्या 10-20 सद्भावनेचा प्रतीक इथं प्रज्वलित होत आहे। माननीय महाराष्ट्र राज्याचे आमदार, माननीय मुख्य प्रबोधक अकोला पूर्वचे आमदार माननीय श्री आमदार महोदय अकोट मायाताई घुले नगराध्यक्ष अकोट इथं जो आशावाद निर्माण करणारा विश्वासार्हता मुख्यमंत्री महोदय त्यांचे प्रधान सचिव माननीय श्री महोदय आहेत। यासोबतच या सोहळ्याला आपण सामोरे जाणार आहोत। सोबतच टाळ्यांचं आपण स्वागत करूया। कारण आज 13 वर्षानंतर परत माननीय पालकमंत्री साहेबांचे हस्ते होत आहे। ही आपल्या राज्याची धरोहर आहे, आपला प्रतिष्ठान आहे, आयोजित केलेला आहे। पुढचे 3 दिवस आम्ही माझे नमस्कार आज वारसाचा सन्मान करणे, निसर्गाचा रक्षण करणे आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे स्थानिक आहेत त्यांच्या सक्षमीकरणाचा प्रयत्न करणे हा या महोत्सवाचा खरा उद्देश आहे। आणि त्याही वेळेला लोकसहभागातून हा महोत्सव सुरू झाला होता आणि याही वेळेला मोठ्या प्रमाणात लोकसहभाग या महोत्सवाच्या आयोजनामध्ये आहे। धनंजय भगत, सृष्टी वैभवचे उदय वजे, युथ हॉस्टेलचे देवेंद्र तेलकर अशा अनेक त्या अकोल्याच्या नागरिकांनी त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला होता। तसंच या ठिकाणी 13 वर्षांनी पुन्हा आपण उत्सव सुरू करताना याला एक नवीन या ठिकाणी अकोटची SDO ऑफिसची सर्व यंत्रणा या सगळ्यांनी याच्यामध्ये जी मेहनत घेतली त्याचा आज आपण मूर्तरूप या ठिकाणी पाहतो आहोत। ज्या वेळेला 2012 मध्ये हा महोत्सव खंडित झाला त्याची काही कारणं आहेत। पूर्ण संपदा आहे ही फॉरेस्टच्या अंडर आहे, त्याला काही नियमावली आहे। याच्या पुढे आपल्याला वाटचाल करताना जो आपला वारसा आहे त्याचं जतन करायचं आणि त्याचबरोबर त्या जतन करताना नवीन पिढीला प्रशिक्षण द्यायचं आणि त्याचबरोबर स्थानिकांचं पण सक्षमीकरण करायचं। हा फॉर्म्युला आता आपल्यासमोर स्पष्ट झाला आहे आणि मला वाटतं यानंतर आता माननीय पालकमंत्री आणि याची खूप चांगले कालावधी येतोय। याच्यामध्ये DPDCच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाचा सपोर्ट असेल, डिपार्टमेंटचा सपोर्ट असेल, खूप चांगलं काम या ठिकाणी होऊ शकतं आणि त्या कामाची सुरुवात आपण या ठिकाणी या महोत्सवाचं पुनरुज्जीवन करून दाखवून दिली आहे। एकदम चांगलं आकाश आपल्याला दिसू शकतं आणि आपण जर पोर्टेबल टेलिस्कोप जर त्या ठिकाणी घेऊन गेलो तर ते एक नवीन खगोलशास्त्रज्ञांना किंवा खगोलशास्त्राची ज्यांना आवड आहे त्यांच्यासाठी एक खूप चांगली पर्वणी आहे आणि त्याचा देखील जिल्हा प्रशासनाने जरूर विचार करावा असं मला वाटतं। नुकतंच माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या शासनाने ट्रेकिंग पॉलिसी निश्चित केलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये 200 ट्रेकिंग रूट आयडेंटिफाय केलेले आहेत। मी आता सकाळी अकोटच्या DFOंची चर्चा करत होतो, त्यांनी आपल्या या भागामध्ये देखील 3 ट्रेकिंग रूट डेसिग्नेट केलेले आहेत। त्यामुळे ज्यांना निसर्ग पर्यटनाची आवड आहे, ट्रेकिंगची आवड आहे त्यांच्यासाठी देखील आता चांगल्या मध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं। सहभागी होत असताना इथल्या स्थानिक लोकांसोबत त्याची परवानगी 3-3, 4-4 वर्ष मिळत नाही। काय डेव्हलप होणार आहे? DPDCच्या मीटिंगमध्ये शंका नाही। मी परत आयोजकांचे मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांचं कौतुकी करतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानून आपल्या सर्वांची रजा घेतो। राहणारे ग्रामीण भागातील लोकांसोबत आपण सहभागी व्हावं, एक आयडियाचा एक्सचेंज व्हावा आणि खरं तर जे आज कार्यक्रम पाहायला आलेले आहेत, अकोल्यातनं आले असतील, अकोटमधनं, तेलाऱ्यामधनं, सगळ्या अमरावती जिल्ह्यामधनं जे लोक आले असतील, या सर्व लोकांनी या कार्यक्रमातून एक संधी शोधावी यासाठी खरं तर हा कार्यक्रम या भागामध्ये आपण आयोजित केला आहे। हा कार्यक्रम इथं होणं म्हणजे काय, आज रणधीर भाऊंनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की आम्हाला जे गिफ्ट्स मिळाले त्यामध्ये जे क्राफ्ट, वुडन क्राफ्टचे जे हे होते एक आयटम ते अगदी म्हणजे इंटरनॅशनल स्टँडर्डचे बनवले आहेत। पण हे बनवणारे कोण आहेत? तर स्थानिक लोक आहेत, इथले आदिवासी बांधव आहेत। बिझनेस मोठा केला, हे प्रोडक्ट जर आपण देश पातळीवर, राज्य पातळीवर मुंबईमध्ये नेले, हे जर घड्याळ इथे 2000चं मिळत असेल तर मुंबईत त्याला 5000 सुद्धा मिळतात, हे आपण डोळ्यांनी पाहिलेलं आहे।
पण हे नेण्यासाठी आपल्याला मिळवून द्यायचा आहे. हा खरा उद्देश या स्थानिक लोकांचे हात बळकट करण्यासाठी या महोत्सवाचा आहे. आणि म्हणून इथल्या शेतकऱ्यांनी या दृष्टीनं या महोत्सवाकडे पाहिलं पाहिजे. इथे जे लोक या कार्यक्रम पाहायला आले यांनी आपल्याला जायचं असलं, महाबळेश्वर जायचं जरी म्हटलं तर आपल्याला 25-25, 50-50 हजार, 1-1 लाखापर्यंत खर्च करावा लागतो. आपल्या स्वतःचाच महाबळेश्वर आपल्या इथे वसलेलं असताना आपल्याला बाहेर जायची कधी गरज पडणार नाही. इतकं चांगला हा परिसर आहे. सर्व गोष्टींनी साधन संपन्न असा हा प्रदेश आहे. इथे पाणी आहे, फॉरेस्ट आहे, प्राणी आहेत, ऐतिहासिक किल्ला आहे, ट्रेकिंगची व्यवस्था आहे. आणि त्याच माध्यमातून या महोत्सवाचं डिझाईन करण्यात आलं. आपण पाहतोय की मॅरेथॉन असतील, पेंटिंगच्या कॉम्पिटिशन असतील, ट्रेकिंग असेल. आपले साहेब, माननीय श्री शिखर परदेशी सर, माननीय मुख्यमंत्री यांचे अतिरिक्त जिल्हाधिकारी करतो की या अविस्मरणीय शेवटचे ठिकाणी विकास